सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार यांच्याशिवाय दोन्ही राष्ट्रवादींचं विलिनीकरण करण्याचा प्रयत्न सध्या होतोय असं दिसतंय। आता मी हे म्हणण्यामागचं कारण म्हणजे रिसेंटली घडलेल्या दोन घटना। त्यातली पहिली घटना म्हणजे भाजपच्या इच्छेविरुद्ध किंवा भाजपचा आक्षेप असतानाही सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार यांनी देवगिरी बंगल्यावर प्रशांत किशोर यांच्याशी केलेली बैठक, म्हणजे 6 तास ही बैठक चालली। सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार यांना राष्ट्रवादीच्या भविष्यातल्या रणनीतीबाबत प्रशांत किशोर यांनी मदत केली किंवा ते त्यांना कन्सल्ट करतायत असं सांगितलं जातंय। याशिवाय अमित शहा हे मुंबईत आलेले असताना सुनेत्रा पवारांनी त्यांच्या दौऱ्यावेळी उपस्थित न राहणं किंवा त्यांच्या कार्यक्रमांना हजेरी न लावणं आणि ते मुंबईत आलेले असताना सुद्धा पुण्याचा दौरा करणं, या दोन गोष्टी। आता या दोन्ही गोष्टींचा राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाशी काय संबंध आहे आणि सुनेत्रा पवार आणि पार्थ पवारांना एक्सक्लूड करून हे विलिनीकरण कसं करण्याचा प्रयत्न केला जातोय, हेच मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमधून सांगणार आहे। त्यामुळं हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्यानंतर सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार यांना डावलून दोन्ही राष्ट्रवादींचं विलिनीकरण करणं हे योग्य असं तुम्हाला वाटतं का, हे मला कमेंट बॉक्समध्ये सांगा। सोबतच तुम्ही जर अजूनपर्यंत लॉजिकल सिद्धांत आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आधी आपल्या चॅनलला तेवढं सबस्क्राईब करा। नमस्कार, मी सिद्धांत आणि लॉजिकल सिद्धांत आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं अगदी मनपूर्वक स्वागत आहे। तर प्रशांत किशोर हे गेल्या काही महिन्यांपासून अजित पवारांच्या राष्ट्रवादीला म्हणजे सुनेत्रा पवारांना आणि पार्थ पवारांना कन्सल्ट करतायत आणि पक्षामध्ये काय काय बदल केले पाहिजेत किंवा पक्षाची रणनीती कशी असली पाहिजे याचा सल्ला ते त्यांना देतायत, अशी माहिती किंवा अशी चर्चा गेल्या काही महिन्यांपासून होत होती। आता प्रशांत किशोर हे बिहारमध्ये भाजपचे विरोधक आहेत आणि ते सध्या बाकीपूर विधानसभा मतदारसंघामधून म्हणजे जिथून भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन हे निवडून यायचे त्या मतदारसंघामधून भाजपच्या उमेदवाराचा पराभव करून निवडून आलेले आहेत। त्यामुळे ते भाजपचे बिहार मधले कट्टर विरोधक आहेत। आता ते भाजपचे कट्टर विरोधक असल्यामुळं तुम्ही त्यांचा सल्ला घेऊ नका किंवा त्यांची रणनीती मानू नका आणि त्यांना तुमच्या रणनीती ठरवण्याचं काम देऊ नका, असा मेसेज काही महिन्यांपूर्वी भाजपनं अजित पवारांच्या राष्ट्रवादीला दिला होता असं सांगितलं जात आहे। पण भाजपनं सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार यांना प्रशांत किशोरांसोबत काम करू नका असा मेसेज देऊन सुद्धा सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार यांनी प्रशांत किशोर यांच्यासोबत काम करणं हे सुरूच ठेवलं आणि त्यामुळं भाजप ही नाराज झालीये असं सांगितलं जातं। आणि या नाराजीमुळेच अमित शहांच्या मुंबई दौऱ्यामध्ये अमित शहांनी सुनेत्रा पवारांना भेट नाकारलीये असं सांगितलं जात आहे। पण भाजपचा मांडलिक पक्ष असताना सुद्धा सुनेत्रा पवारांनी भाजपच्या विरोधकासोबत रणनीती ठरवण्याचं काम का केलं, असा प्रश्न तुमच्या मनात निर्माण झाला असेल आणि त्या प्रश्नाचं उत्तर आहे गेल्या काही महिन्यांमध्ये घडलेल्या घडामोडींमध्ये। म्हणजे गेल्या काही महिन्यांमध्ये काय घडलं तर गेल्या काही महिन्यांमध्ये शरद पवारांची राष्ट्रवादी ही भाजप सोबत सत्तेमध्ये जाण्यासाठी प्रयत्न करते आणि तशा प्रकारचा दबाव त्यांच्या खासदारांकडून त्यांच्यावर येताना आपल्याला बघायला मिळतोय। आता या दबावामुळेच शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या नेत्यांनी भाजपच्या नेत्यांसोबत भेटीगाठी घ्यायला सुरुवात केली। म्हणजे तुम्हाला आठवत असेल सुप्रिया सुळे आणि जयंत पाटलांनी एका पंचतारांकित हॉटेलमध्ये विनोद तावडेंची भेट घेतली आणि संसदीय समितीची बैठक होती म्हणून आम्ही भेटलो असं सांगितलं। त्यानंतर जयंत पाटील हे मध्यरात्री देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला गेले आणि तिथं सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल हे आधीच उपस्थित होते आणि त्यांची तिथं बैठक झाली। त्यानंतर सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल हे शरद पवारांना भेटायला गेले। याला काही दिवस उलटतात न उलटतात तोच शरद पवार आणि सुप्रिया सुळेंनी नरेंद्र मोदींची भेट घेतली आणि त्याला काही तास उलटतात न उलटतात तोच सुप्रिया सुळेंनी आणि बजरंग सोनवणेंनी अमित शहांची भेट घेतली। बरं, त्या अमित शहांच्या दालनामधून बाहेर आल्या आणि काही मिनिटातच सुनील तटकरे त्या दालनामध्ये गेले। आता या सगळ्या भेटीगाठी आणि या भेटीगाठींमधले योगायोग पाहता कोणी काही म्हणत असलं तरीही शरद पवारांच्या राष्ट्रवादीला सत्तेमध्ये कसं घ्यायचं, म्हणजे घटक पक्ष म्हणून घ्यायचं, त्यांच्या खासदारांना फोडून शिंदेच्या शिवसेनेत पाठवायचं की दोन्ही राष्ट्रवादींचं विलिनीकरण करायचं, याबद्दल
भाजपचे नेते आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते यांच्यामध्ये चर्चा होत होती. आता या सगळ्या बैठकांकडे जर तुम्ही नीटपणे बघितलं तर या सगळ्या बैठकांमध्ये सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल हे चर्चेमध्ये सामील असलेले आपल्याला बघायला मिळतात. पण दुसरीकडे पार्थ पवार आणि सुनेत्रा पवार ह्या या चर्चेपासून दूर असलेले आपल्याला बघायला मिळतात. म्हणजे तुम्ही जर राष्ट्रवादीच्या गेल्या काही दिवसातला घटनाक्रम बघितला तर सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल विरुद्ध सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार अशी एक लढाई किंवा असं एक द्वंद्व आपल्याला अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या अंतर्गत होताना दिसतंय. आणि तुम्ही हे सुद्धा ऐकलं असेल की सुनेत्रा पवारांचा आणि पार्थ पवारांचा दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाला विरोध आहे. आता या सगळ्या फ्रेमवर्क मध्ये किंवा या सगळ्या घटनाक्रमामध्ये तुम्ही प्रशांत किशोर आणि सुनेत्रा पवार यांची भेट जर बघितली तर तुमच्या ही गोष्ट लक्षात येईल की प्रशांत किशोरांना भेटून सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार हे भाजपला एक छोटा का होईना मेसेज देण्याचा प्रयत्न करतायत. आणि तो मेसेज काय, तर तुम्ही आमच्या इच्छेविरुद्ध किंवा आमच्या इच्छेचा मान न ठेवता आमच्या पक्षाचं विलिनीकरण करण्याचा प्रयत्न करत असाल तर आम्ही तुमच्या विरोधकासोबत काम करू नये ही तुमची इच्छा आम्ही मानायला तयार नाही किंवा आम्ही सुद्धा तुमच्या विरोधकासोबत बसून रणनीती ठरवू शकतो, हे सुनेत्रा पवार आणि पार्थ पवारांनी यातून सांगितलंय. आणि त्यामुळे सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार विरुद्ध भाजपचे नेते यांच्यामध्ये एक सुप्त प्रकारचा संघर्ष किंवा एक स्पार्किंग होताना आपल्याला बघायला मिळते. आणि या स्पार्किंगची परिणती नेमकी कशामध्ये होते तेच आपल्याला बघायला लागेल. त्यामुळे आता भाजप सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार यांच्या इच्छेविरुद्ध दोन्ही राष्ट्रवादींचं विलिनीकरण करतं की सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार यांच्या दबावाला बळी पडून दोन्ही राष्ट्रवादींचं विलिनीकरण हे रखडतं. या दोन्ही पैकी नेमकं काय होतं ते आपल्याला येत्या काळात दिसेल. पण जवळपास 17 ते 18 तारखेपर्यंत बऱ्याचशा घडामोडी या संदर्भानं झालेल्या तुम्हाला बघायला मिळू शकतात किंवा काही अनपेक्षित घडामोडी जर घडल्या तर त्याबद्दल तुम्ही आश्चर्य मानू नका, हे मी तुम्हाला या निमित्तानं सांगतोय. म्हणजे बऱ्याचशा गोष्टी माझ्या कानावर येत आहेत पण त्या गोष्टी मी कन्फर्म करू शकलेलो नाहीये. आणि त्यामुळे राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाबद्दल काही गोष्टी मी तुम्हाला इशाऱ्यामध्ये सांगतोय आणि 17 किंवा 18 तारीख ही सुद्धा तुम्हाला सांगतोय. आता ही तारीख लक्षात ठेवा आणि या तारखेला पुन्हा बोलूच. पण तोपर्यंत सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार यांना डावलून दोन्ही राष्ट्रवादींचं विलिनीकरण होईल असं तुम्हाला वाटतं का, हे मला जरा कमेंट बॉक्समध्ये सांगा. हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी लॉजिकल सिद्धांत या आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला तेवढं विसरू नका. हा व्हिडिओ जास्तीत जास्त प्रेक्षकांपर्यंत शेअर करायला विसरू नका. म्हणजे तुमच्या मित्रांना ज्यांना राजकीय विश्लेषण ऐकायला आवडतं त्या लोकांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा. धन्यवाद.